विद्यार्थी मित्रांनो, मागील काही भागांमध्ये आपण 12वी नंतर द्यायच्या वेगवेगळ्या परीक्षा याबद्दलची माहिती घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागातला विद्यार्थी सक्षम झाला पाहिजे, त्याच्यापर्यंत ही वेगवेगळ्या परीक्षांची आणि वेगवेगळ्या करिअर अपॉर्च्युनिटीजची माहिती गेली पाहिजे. या उद्देशाने आपण या महिन्यामध्ये ही जी मालिका चालवत आहोत, त्याच अंतर्गत आज आपण आणखी एका परीक्षेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ती परीक्षा आहे AIEED एंट्रन्स एक्झाम. तर ही AIEED एक्झाम काय आहे, त्या एक्झामचा सिलेबस काय असतो आणि त्यातून आपण कोणत्या डिग्रीला प्रवेश मिळू शकतो आणि त्याच्यासाठी पात्रता काय आहे आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या डिग्रीला प्रवेश मिळतो याबद्दलचीच माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, राजस्थानतील जयपूर इथं असलेल्या आर्क अकॅडमी ऑफ डिझाईन यांच्याकडून एक ऑल इंडिया लेवलची एक एक्झाम घेतली जाते. तीच आहे AIEED एक्झाम, म्हणजेच ऑल इंडिया एक्झाम फॉर डिझाईन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर फॅशन वर्ल्ड मध्ये इंटरेस्ट असेल, फॅशन मध्ये रुची असेल आणि त्यामध्ये तुम्ही जर करिअर करायचा विचार करत असाल तर तुम्हाला ही परीक्षा देणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा दिल्यानंतर आपण UG किंवा PG कोर्ससाठी पात्र ठरतो. तर जे फॅशन वर्ल्ड मधले, फॅशन डिझाईन मधले जे वेगवेगळे कोर्सेस आहेत, त्या कोर्ससाठी ही परीक्षा, ही एंट्रन्स एक्झाम देणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होता तेव्हा तुम्ही 4 वर्षाच्या बॅचलर डिग्रीसाठी, म्हणजे फॅशन मधली जे डिझाईन कोर्सेस आहेत तर त्यासाठी तुम्ही पात्र होत असता. ही 4 वर्षाची डिग्री आहे. तर फॅशन डिझाईन, इंटेरियर डिझाईन, ज्वेलरी डिझाईन, क्राफ्ट अँड ॲसेसरी डिझाईन आणि BBA ह्यासाठी तुम्ही पात्र होत असता. तर तुम्ही जर या क्षेत्रामध्ये करिअर करायचं ठरवलं असेल आणि तुम्हाला BA फॅशन डिझाईन, BA प्रॉडक्ट डिझाईन, BA इंटेरियर डिझाईन, BA ग्राफिक डिझाईन आणि व्होकेशनल म्हणजे मास्टर्स इन व्होकेशनल डिग्रीज तर ज्या वेगवेगळ्या आहेत, तर त्यासाठी तुम्हाला या परीक्षेमधून प्रवेश मिळत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या परीक्षेला एलिजिबल कोण आहे, कोणाला ही परीक्षा देता येते? तर विद्यार्थी मित्रांनो, जे 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, मग स्टेट बोर्ड असो, CBSE असो किंवा इतर कोणत्याही बोर्डातून असो, तर 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असावा आणि त्यांची जी क्वालिफाईंग एक्झाम आहे तर त्यामध्ये त्याला 48% मार्क मिळवणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही UG कोर्सला म्हणजेच अंडर ग्रॅज्युएट कोर्सला प्रवेश मिळू शकता. आणि तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएट करायचं असेल या क्षेत्रामधलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं किंवा पदवी असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी AIEED एक्झाम आहे तर त्याचा सिलेबस किंवा त्याची परीक्षा ही 3 टप्प्यामध्ये असते. तर त्यातली जी पहिला टप्पा आहे तर तो जनरल एबिलिटी टेस्टचा असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सेन्सिबिलिटीज, डिझाईन अवेअरनेस आणि कन्सेप्ट या तुमच्या तपासल्या जातात, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये GAT असं म्हणतो, जनरल एबिलिटी टेस्ट. तर ह्यामध्ये ही 60 प्रश्नांची 2 तासाची 100 गुणांची ही फर्स्ट स्टेज असते. त्यानंतर दुसरी आहे क्रिएटिव्ह एबिलिटी टेस्ट. ही 200 गुणांसाठीची 50 प्रश्न असलेली 3 तासाची टेस्ट असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक टास्क दिला जातो आणि तो टास्क आपल्याला कसा क्रिएटिव्हिटीने पूर्ण करता येईल ते आपण पाहणं आवश्यक असतं. आणि त्यानंतर जी थर्ड स्टेज आहे तर त्याच्यामध्ये व्हिडिओ पोर्टफोलिओ आणि पर्सनल व्हिडिओ इंटरॅक्शन त्याच्यामध्ये असतं आणि ते 200 गुणांसाठीचा असतो, 30 मिनिटांसाठीचा हा जो स्टेज आहे ही परीक्षेची, तर ही स्टेज असते. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यासाठी मग आपल्याला जी ऑफिशियल साईट आहे आर्क अकॅडमी ऑफ डिझाईनची, तर त्या ऑफिशियल साईटवर तुम्ही जाऊन तुमची ऑनलाईन नोंदणी करू शकता. अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही या वेबसाईटला भेट द्या आणि दिनांक पाहून घ्या. तर ती वेबसाईट याप्रमाणे आहे www.aieed.com ही एक वेबसाईट आहे, किंवा आणखी एक वेबसाईट आहे www.arcedu.org. तर या वेबसाईटवर भेट देऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन जो काही त्यांनी मागवलेली माहिती आहे तर ती माहिती सबमिट करा आणि त्यानंतर तुम्ही या परीक्षेसाठी अप्लाय करू शकता. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला जी फीस आहे तर ती अगोदरच्या दिलेल्या वेबसाईटवरच्या माहितीनुसार 3,000 रुपये एवढी तुम्हाला फीस द्यावी लागेल आणि त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोडमध्ये तुमचे हे जे फीस आहे तर ती फीस तुम्ही पेड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्याच कोर्सेसच्या माध्यमातून तुम्हाला फॉरेन मध्ये सुद्धा शिकण्याची संधी मिळू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपले विद्यार्थी जे फॅशन मध्ये करिअर करायचं ठरवलेले विद्यार्थी असतील, त्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा निश्चित विचार करावा आणि AIEEDच्या माध्यमातून तुम्ही एका फॅशन वर्ल्ड मध्ये, फॅशन डिझाईन वर्ल्ड मध्ये तुम्ही तुमचा करिअर करण्याचा जो स्वप्न आहे तर ते पूर्ण करावं. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला निश्चितच उपयोगी ठरली असेल असं वाटत असेल तर ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.
कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.